मॉर्निंग फ्रेंड्स. चला आता आम्ही निघालो आता बघा पुण्याला. आता पुण्याला जाता जाता कसं आता कोल्हापूरवरनं आम्ही जाणार आहोत सातारावरनं वाई आणि वाईवरनं पुणे असं जाणार आहोत. मिस्टरांची कामं असतात, ती कामं करत करत आता घरी जाणार आहोत, बॅक टू होम. आणि रसिका विरांश वाट बघतात घरी. रसिकाच्या सासूबाई सासरे गेलेले आहेत, त्याच्यामुळे विरांशला आता सांभाळायचं आहे. चला आपले आता रुटीन उद्यापासून चालू होणार आहे. आता 3-4 दिवस चांगले मस्त एन्जॉय केले, देवदर्शन केलं, आईची गाठ घेतली. चला आता निघतोय मग, आणि व्हिडिओ कंटिन्यू पहा, स्किप न करता. हे पहा आता निघालो, आम्ही नाश्ता करून मस्तपैकी नाश्ता केला आणि आता निघालो सातारा रोड. हे आपलं हा रोड कुठला, आपलं पुणे रोडच ना, कोल्हापूर पुणे आणि मध्ये लागणार आहे सातारा. साताराला यांचं नाव आहे. तिथं आम्हाला थोड्या वेळ थांबावं लागेल साताऱ्याला. कंटिन्यू पुणे, मग पुणेच गाठणार आहे आम्ही आता. रस्ता तर एवढा मस्त झालेला आहे, त्याच्यामुळे गाडी पळते आमची. बघा दुपारच्या वाजले 12 आणि आम्ही साताऱ्यामध्ये आलेलो आहेत आणि मी गाडीत बसली आहे आणि हे त्यांचं काम करायला गेलेत. आणि 10-15 मिनटं लागतील, कधी 1-1 तासही कधी लागतो, कधी अर्धा तासही लागतो. तर मग म्हटलं मी गाडीत बसते, तुम्ही जा आणि तुमचं काम करून या. सातारा गाव हे सगळं इतिहासकालीन, सगळं पर्वत बघा. इथं मोठमोठे डोंगर आहेत, पर्वतपेक्षा ते डोंगर आहेत. डोंगरावर हे बसलेलं गाव आहे सातारा गाव. आणि सगळं इथे राजकीय लोक इथं जवळपासच ना, उदयनराजे भोसलेंचा म्हणजे राजवाडा आहे. हे बघा खंबाटकी बोगदा. तरी एवढे जास्त गर्दी नाही आहे, हो की नाही? बोगद्यामध्ये एवढ्या गाड्या दिसत नाही. आपली गाडी तर शेजारची गाडी आणि लांब 2 व्हीलर 4 व्हीलर कसे तयार केले असे ना हे पूर्वजांनी. खरंच बोगदे ड्रिल असतं, ड्रिल. हां ड्रिल हा ना, मोठं ड्रिल असतं, तिकडनं चालू करतात. हां पुढं जात सगळं डोंगरातच काढतात ना. एवढा बोगदा खांद्याला. मग सोपं नाही आहे बोगदा हे करायला. आता मेट्रोचे बोगदे कसे काढले, तसेच काढले. हे बघा मस्तपैकी डोंगर आहेत, सिनेरी. पावसाळ्यात तर खूप छान दिसतंय, हिरवंगार असते. इथे थांबली दिसते जोडी ती. सगळे हां तुम्हाला म्हटलं तर तुम्ही म्हटलं लेडीजच्या केस लांब आहेत. पोरी असल्या गाडीवर बसतील का, कसं जोरात गाडी चालवतात ते. तो पुलिस सुरू झाला. हो काय ते काय तेव्हा हा कुठं आला ब्रिजला? आपण गेलो ना त्या ब्रिजवरनं. नाही गेलो. गाड्या येतात हो तुम्ही म्हटलं अजून चालू व्हायचं आहे. आपल्याला कसं काय झालं तो? त्यामुळे ट्रॅफिक कमी आहे बघण्याकडे. काहीच नाही, ट्रॅफिक इथे काहीच नाही आहे. काही माहितीच नाही मला, तर दिसलंच नाही मला. चालू नेक्स्ट आहे डे आता. हे कुठे लागेल ना. आता आपल्याला ह्याला नाही वळणार, नाही आता रस्त्यानेच वळणार. हो. 100% नाही, त्या वरच्या ह्याला लागेल ना. पण नाही, खाल्लंच सोडणार बघ, बंद केलं असणार. पहिलं चालू होतं ना. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज दुपारीच बघा 3:30च्या दरम्यान आम्ही गावावरनं आलेलो आहोत. आणि बघा आता संध्याकाळी ना स्वयंपाक करायचा आहे. मी विरांशकडे 3:30 वाजता आल्यानंतर 4 वाजता मी विरांशकडे गेले आणि विरांश आत्ता मगाशी घरी गेला इथून. तर बघा आता मी स्वयंपाकाला लागते. तर आता संध्याकाळचं मला रुटीन चालू झालं माझं. आता मी म्हटलं आता स्वयंपाक काय करावं, तर हे म्हटले आता पुलावच कर.
म्हणलं बरं वाटलं. आणि कुठे गेले ना बाहेर आपल्याला तर घरी आल्यानंतर इतका कंटाळा येतो ना स्वयंपाकाचा. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हे बघा इकडं मी, आज आहे बुधवार, तर मी गावावरनं आलेली आहे कालच. तर बघा मी कालच गावावरनं आली, तर माझं रुटीन चालू झालं. तर मी विरांशकडे आले. सकाळी ना इतकी गडबड असते, इतकी घाई असते ना, गडबड घाई, त्याच्यामुळे काय व्हिडिओ काय काढणं जमत नाही सकाळी. तर म्हटलं सगळे जिकडे तिकडे जाऊ देत. सकाळी विरांश शाळेला गेला, रसिका ऑफिसला गेली, हे कामाला गेले, सगळे जिकडे तिकडे गेल्यानंतर म्हटलं चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. रसिकाकडेच व्हिडिओला सुरुवात केली मी. घरनं काय व्हिडिओ काय बनवणं नाही झालं. म्हटलं चला आता रसिकाकडे आल्यानंतर व्हिडिओ बनवूया. तर रसिकानं खूप दिवसाची ना तिला तूप काढायचं होतं, लोणी काढायचं होतं, तूप कढवायचं होतं म्हणजे. तर ते आता बघितलं मी. म्हटलं पहिल्यांदा आपण आता करूया, तूप कढवूया म्हटलं. त्यासाठी लोणी काढलं आणि तूप कढवायला चालू केलं. म्हटलं पुन्हा काय होतं, विरांश एकदा स्कूलमधनं आला ना मला होत नाही, तर विरांशच्या मागेच पळावं लागतं. तर बघा छान 2-4 दिवस ना माझे फिरण्यात गेले, माहेरी गेले, पुन्हा तिथून जरा देवदेव झालं, असं फिरण्यात गेले माझे. तर बघा आता चालू झालं माझे रोजचं रुटीन, घरची कामं, विरांशला सांभाळणं, विरांशबरोबर वेळ घालवणं दिवस. आणि सासूबाईंना ना नाट्याकडेच ठेवलेलं आहे. तर उद्या, आज संध्याकाळी हे आणतील किंवा उद्या सकाळी आणतील. पुन्हा उद्यापासून आमचं घरचं पण सगळं रुटीन जैसे थे चालू होणार आहे. चला पहिला हे ना एवढं लोणी कढवते, म्हणजे तूप बनवते. एवढं झालं ना बाकीचं आवरायचं रसिकाकडचं. रसिकाला काय होतं, रोजची एवढी कामं असतात, विरांशला सांभाळायचं. मी नसले की तिला खूप प्रॉब्लेम येतो. विरांशला सांभाळून सगळी कामं करायचं तिला शक्य नाही. त्याच्यामुळे म्हणलं थोडं आता रसिकाचं पण घर जरा आवरावरी करते. किती म्हणून तिने तरी करावं ना, त्या मुलाला सांभाळून नाही होत एवढं करणं. तिची तब्येत पण बारीक झाली त्याच्यामुळे रसिकाची ओढाताण खूप होते. चला तर मग आता माझं डेली रुटीन चालू झालं. आणि आता एवढं खूप करून बाकीची कामं आवडते. कसं असतं बघा, 2-4 दिवस इकडे तिकडे गेले तरी आपल्याला, 3 दिवस इकडे तिकडे गेले तर 4थ्या दिवशी आपल्या घरी येऊन सगळं करावंच लागतं आपल्याला. एवढीच मजा केली. मजा म्हणजे कसं, देवदर्शन घेतलं. आता ह्यांची कामं होती त्याच्यामुळे मग कसं झालं, मला म्हणले तू इथं बस, मी अर्धा तास जाऊन येतो. तू मी गाडीतच बसायची आणि अर्धा तास, पाऊण तास, 1 तास हे काम करून यायचे. चला असू द्या, ह्यांचं काम पण झालं आणि माझं फिरणं पण झालं. हे पहा अशा प्रकारे मस्त खमंग लोणी कढवलेलं आहे मी. तुम्हाला दाखवते बघा. हे पहा इकडे मस्तपैकी खमंग तूप कढवलेलं आहे मस्तपैकी. मला ना खमंग तूप कढवलेलं आवडतं आणि सगळीकडे वास सुटला आहे मस्त. चला अशा प्रकारे रसिकाचं एक काम हलकं केलं मी. हे पहा अशा प्रकारे मी खमंग तूप कढवलेलं आहे, गाळून घेतलं आहे बघा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.